जातो त्यावेळी आपल्यासोबत बरेचसे टफ कॉम्पिटिटर उभे असतात आणि त्यावेळी तुम्हाला जो नवीन एंटरप्रेन्योर असतो त्या एंटरप्रेन्योरला तिथे वाव मिळणं किंवा त्याला बिझनेस करणं खूप डिफिकल्ट आहे. बिकॉज तुम्ही सगळंच काही मॅनेज करू शकत नाही. कारण ही एक डिफिकल्ट गोष्ट आहे जी मला जाणवते की आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये एंटरप्रेन्योर बनवण्यासाठी काही शिकवलं जात नाही. तुम्ही बिझनेस करा हे ज्यावेळी तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा त्याच्यानंतर बाहेर पडतो आणि तुम्ही 4-5 वर्ष बेरोजगार राहता त्यावेळी तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही काहीतरी बिझनेस करा. बट सेम टाइम जर का तुम्ही 7वी-8वी पासूनच जर त्याला सांगितलं ना की एंटरप्रेन्योर म्हणा, काहीतरी बिझनेस करण्यासाठी तुमच्या गोष्टी तुम्ही त्या पद्धतीने विचार करा. सो त्याला त्याची कुवत माहिती असते, त्याची बुद्ध्यांक माहिती असतो, त्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे हे त्याला माहिती असतो. परंतु आपण त्याला जर म्हटलं की तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर फायनल डिसाईड करा त्यावेळी त्याच्याकडे काही राहिलेलं नसतं किंवा तो त्या पद्धतीने मेंटली प्रिपेअर व्हायला 4 वर्ष गेलेली असतात. मग मी त्याला कुठेतरी 4-5 हजार, 10,000, 15,000, 20,000ची नोकरी मिळाली असेल त्याच्यामधून तो एवढा कम्फर्टेबल झालो असतो की त्याच्यातून निघत नाही. कारण ते एक स्वीट पॉइझन आहे. ते स्वीट पॉइझन तो घेऊन बसलेला असतो. आणि हेच जर का ते 7वी-8वी सांगितलं असतं तर कदाचित तो 20,000 नोकरीच्या पाठी पाळण्याच्या अगोदरच त्याने काही प्रयत्न केले असते की ठीक आहे मला बिझनेस करायचा आहे, सो मी बिझनेसच्या पाठी जाईन. जी पहिली 2 वर्ष ती कमीत कमी स्ट्रगल करेन, त्यातनं मोस्ट ऑफ टाईम मला थोडं काही ना काहीतरी मला बिझनेस सेट होईल. परंतु ग्रॅज्युएशन होतं आपलं, ऑलमोस्ट आपण 20, 21, 22 वर्षाचे होतो आणि त्याच्यानंतर आपल्यावर घरच्या जबाबदाऱ्या आलेल्या असतात. निदान आपण आपल्या आईवडिलांची तरी त्यांची काळजी घेण्यासाठी ती एक त्यांची रिक्वायरमेंट असते आणि त्याच वेळी आपण म्हणतो की तुम्ही एंटरप्रेन्योर म्हणा. इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो आय थिंक आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये जरी नसली तरी आपल्या जे कॉलेजमध्ये आपण शिकतोय किंवा आपल्या आजूबाजूला त्या गोष्टी व्हायला पाहिजेत. ॲज कम्पेअर टू जर आपण दुसऱ्या स्टेटमध्ये बघितलं किंवा दुसऱ्या देशांमध्ये बघितलं तर मोस्ट ऑफ लोक विचार करतात की हां यार बिझनेस करायचा आहे किंवा त्यांच्या वडिलांचा किंवा त्यांच्या वडिलोपार्जित काहीतरी बिझनेस असतो त्याला ते मूव्ह ऑन करायचं असतं, त्याला एका वेगळ्या ठिकाणी घेऊन जायचं असतं. हे चालतं. पण ज्यांचा बेसिकच नाही आहे, ज्यांचा सेटअपच नाही आहे, का त्यांनी करायचंच नाही का? ते का बिझनेसमध्ये येऊ शकत नाही का? ते करू शकत नाहीत का? करू शकतात. बट त्यांना ते ज्यावेळी जबाबदारी आणि रिस्क ह्या दोन्ही गोष्टी येतात ना त्यावेळी ते रिस्क घ्यायला बघत नाही. कारण त्यावेळी खूप इम्पॉर्टंट असते जबाबदारी पाळणे, जबाबदारी घेणे. सो ह्या गोष्टी थोड्याशा आपल्याला बघितल्या पाहिजे.